सोशल मीडियातर्फे जे मुलं सोशल मीडियाकडे जे आकर्षित झालेले आहेत त्याच्यामुळे मुलांच्या आरोग्यावर मानसिकतेवर जो परिणाम झालेला आहे तो परिणाम त्या परिणामामुळे ते मानसिक विकलांगता त्यांच्यामध्ये कशी काय आलेली आहे ते दूर करण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपल्याला कोणती भूमिका पार पाडायची आहे ते आज आपण शिकलो आणि आज आणि काल या 2 दिवसामध्ये शिकलो ते अत्यंत उपयुक्त आहे. आणि एवढ्या दिवस आपण सर्वजण बोलतच होतो की आपल्याला समुपदेश करण्याची आवश्यकता आहे. तर खरोखरच ती आवश्यकता आहे. तर प्रथम शिक्षक हा शिकला पाहिजे आणि नंतर तो विद्यार्थ्यांना शिकवतो. तर जे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे ह्या 2 दिवसात जे सरांनी सांगितलं तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहा, तुम्ही तुमच्यामध्ये श्रोता म्हणून जी शक्ती पाहिजे ती मुलांमध्ये कशी येईल तर ती पहिली आपल्यामध्ये आत्मसात केली पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी हॅपी सॅटर्डेबद्दल सांगितलं. 10 दिवस दप्तर विना शाळा. तर दप्तर विना शाळा म्हणजे काय तर इतिहास असेल तर त्याच्यासाठी गड किल्ल्यांची माहिती जमा करणे, भूगोल असेल तर त्याच्यासाठी आपल्याला नद्यांची माहिती जमा करणे, मॅथ्स असेल तर त्यासाठी प्रमेयाची माहिती जमा करणे, लँग्वेज असेल तर त्यासाठी सगळ्या व्याकरणाची जमा करणे, जर स्वर व्यंजन वगैरे असतील तर ह्याच्या थ्रू तो मुलगा शिकून पुढे जाऊ शकतो आणि तो खोड्या काढतो. त्याच्या खोड्या ज्या आहेत किंवा मानसिक विकलांगता जे आहे ते हळूहळू कमी होऊ शकते. हे सर्व ह्या 2 दिवसात शिकायला मिळालं खरंच. आणि सरांनी मला विचारलं सुद्धा मी शिक्षक म्हणून कसा वाटतो तर या 2 दिवसात खरोखर अजिबात बोरिंग झालेलं नाही. कारण ॲक्टिव्हिटी पण एक लँग्वेजची घेतली जी एकदम उत्कृष्ट होती. कारण पहिल्यांदा जे ॲक्टिंग केली ती शेवटपर्यंत पोहोचली नाही. हे मुलांचं होतं. आपण आज जे शिकवतो ते 8 दिवसानंतर तो विसरतो. हे मुलांना सांगायला पाहिजे. आता समजा तो 10वीचा मुलगा आहे तर आज मी त्याला जे शिकवले ना 8 दिवसांनी विचारलं तर तो विसरतो. तर 8 दिवसांनी त्याला परत ते उजळणी करायला सांगायची, रिव्हिजन करायला सांगायची तर ते कुठेतरी त्याच्या लक्षात राहील. हे त्या ॲक्टिव्हिटीवरून समजलं. म्हणजे दर्शन सरांनी पण खूप चांगल्या प्रकारे हे मार्गदर्शन केलं. आता काल पण एक टेस्ट झाली, आज पण एक टेस्ट झाली. ज्यांनी पटकन हे केलं रिप्लाय दिला त्यांचं पटकन म्हणजे 5 काल 5 जणांना चॉकलेट मिळाली, आज 5 जणांना चॉकलेट मिळाली. त्यांना बघून खरंच खूप आनंद वाटला. काल आम्ही ॲक्टिव्हिटी लँग्वेजवाल्यांनी केली, अर्धा चॉकलेट मिळालं. म्हणजे आनंददायी शनिवार कसा असतो हे काल आम्ही काय केलं एन्जॉय केला. आणि हे 2 दिवस खरंच खूप एन्जॉय केलं. आणि खरोखर म्हणजे मी स्कूलमध्ये होते तेव्हा फर्स्ट किंवा सेकंड बेंचवरच बसायची. सरांचं बरोबर आहे आणि त्यांचं लक्ष असतं. तर अरुणामीत माझ्या बाजूला होतं. आम्ही जास्त बोललो पण नाही, पूर्णपणे लक्ष इथं केंद्रित केलं. त्यामुळे 2 दिवसात जे काही शिकलो ते पूर्णपणे आम्ही आत्मसात केलं आहे. त्यातले 1-2 पॉईंट विसरले असतील कारण उत्तरं देताना तर कळलं की पटकन लक्षात नाही आलं तर ते विसरलं असेल. पण सर खरोखरच तुम्ही इतकी इम्पॉर्टंट माहिती दिली की 5-10 हजार भरून सुद्धा असे म्हणजे सेक्शन बघायला मिळत नाही. दर्शन सरांनी पण अत्यंत उत्कृष्टपणे सांगितलं. नंतर त्याच्यानंतर ज्युनियर प्रायमरीचे सर ज्यांनी कविता बोलली, बरोबर साने गुरुजींची कविता, साने गुरुजी समजलेच सगळ्यांना पण त्यांची कविता खरोखरच तुम्ही गाऊन दाखवली, बरोबरच उत्कृष्ट. त्यासाठी पण आम्ही टाळ्या वाजवल्या. आणि बाकी सगळ्या शिक्षकांचं कौतुक केलं पाहिजे की 2 दिवस इथे अगदी सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत अगदी व्यवस्थित बसून सगळं. धन्यवाद.